अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। हॉटेलचे भाडे आणि मालमत्तेच्या वादातून बापाने स्वतःच्या मुलाला आणि सुनेला चारचाकी वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना तिवसा येथे घडली। या प्रकरणात सून जखमी झाली असून तिच्या तक्रारीवरून सासऱ्यासह चौघांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद जम्मा इद्रिस खान असे असून जखमी महिलेचे नाव अश्विनी आझाद खान आहे। ही घटना रविवार दिनांक 21 जून रोजी दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान तिवसा येथील राष्ट्रीय महामार्गावरील आस्वाद हॉटेल येथे घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आझाद खान आणि अश्विनी खान यांचा 14 वर्षापूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता। गेल्या 3 वर्षापासून आझाद खान आणि त्याचे वडील मोहम्मद जम्मा इद्रिस खान यांच्यात मालमत्तेच्या वादावरून मतभेद सुरू होते। या रागातून मोहम्मद जम्मा इद्रिस खान यांनी स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MS27 BV 6115 हॉटेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला। यात हॉटेलचे नुकसान झाले। दरम्यान आझाद खान आणि अश्विनी खान बाहेर येताच त्यांच्यावर वाहन चालवून चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला। या घटनेत अश्विनी खान यांच्या पायाला दुखापत झाली। संपूर्ण घटना हॉटेलमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। अश्विनी खान यांच्या तक्रारीवरून मोहम्मद जम्मा इद्रिस खान, मदीना मोहम्मद जम्मा खान, मोहम्मद सज्जाद खान आणि मोहम्मद जाकीर अकराम खान यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास तिवसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती।